बोली गजरा डोई मधी गवळण नटली साधी सुदिया तो पयाले गावाला गेला मला पोरी हो जाऊया बाजारला तो पयाले गावाला गेला मला पोरी हो जाऊया बाजारला बोली गजरा डोई मधी गवळण नटली साधी सुदिया
कोकण कलामंचाच्या माध्यमातून ज्या गाण्यानं सरशा या 2 पर्वामध्ये धुमाकूळ घातला त्याचे कमलागीत नमनप्रती तुषार भडवलकर गाव मिरवणूक चिपळूण नवी मुंबईमधून श्याम सुपदेवच्या युट्यूब चॅनलवरती लाईव्हच्या माध्यमातून पाहतात। या गाण्यासाठी या गाण्याचे गीतकार गोपाळ करंडे आणि शाहीर सावंत यांच्यासाठी 201 रुपयाचे पारितोषिक दिले। तसेच आदित्य समीर हॅलो त्याचबरोबर मनोजी गवळण पौराणिक द्वापार युगात या गवळणीला अनन्य साधारण महत्व होतं। ते गोप गोपिकांचं प्रेम सात्विक सोज्वळ आणि आध्यात्मिक होतं। काळ बदलला, युग बदलली, कलियुग आलं, प्रेम तेच, त्याच गोपिका आज माय माऊल्यांच्या रूपात वावरत आहेत। तेच गोपाळ आज कोणाचा भाऊ आहे, कोणाचा काका आहे, तर कोणाचे वडील म्हणून वावरत आहेत। पण राहिलंय का ते सात्विक प्रेम? आहे का ती सोज्वळता? आता प्रेम राहिलंय ते फक्त वासनांद नजरेतून पाहिलं जातं या माय माऊलीला। त्यावेळेचं प्रेम, ती अविक्त गोडी, राधा कृष्णाची जोडी, आणि आज दिवसा ढवळ्या याच आपल्या लेकीवरती, आपल्याच आई बहिणीवरती हात टाकणारे नराध ही आपलेच आहेत। अतिशयोक्ती म्हणावी लागेल, इतकी खेदाची बाब आहे। ते द्वापार युगातलं प्रेम कोकण कलामंच आपल्या समोर आम्ही सादर करतोय। नटखट, शृंगारी, लावण्यवती, मनमोहक गवळण। रवि किरण ही कोवळी आली, डोंगराच्या माथ्यावरी काही कराग निघून राग जाऊ बाजारी। राग निघून राग जाऊ बाजारी।
दे. करा परत करा. कुठे गेली चंद्रा? तुझं काय ग मधी मध्ये येते वच्ची कुठची काय म्हणत होतीस ते बोल आता पटकन. आपल्याला मथुरे बाजारी जायचं आहे तर लवकर लवकर करावं माझं हेच म्हणणं मी आहे. काय म्हणते राधाबाई काय ग बाई असं या बाई पुढं आलेच बघ. काय करायचंय? बरं मी काय म्हणते वर्षाच्या मावशीला बोलूया का? कोण? ती मावशी? देवजण मावशीचं नाव नाही घेतलं. मावशी म्हटलं ना त्यातच सगळं आलं. बरं शिवनंदा मावशीला आवाज देते बघ. शी बाई ती मावशी कशी बोलते कशी चालते मला नाही आवडत बाई. तिच्याशिवाय उपाय आहे काय आपल्याकडे आता? नाही बाई. आजकालचा जमाना माहिती आहे ना कसा आहे. हा ना बाई. शी शेवंत बाई अगं ये शेवंता हा आवाज येते ना. कोणाला? शेवंत कोण आहे? नाही, कोणाला आवाज द्यायचा? मावशीला. मावशीला मी आवाज द्यायचा आहे? माझी अण्णांची शेवंता आता हाक मारते का ओटीवर तुझी? मारते हा? हाक मारते. मावशी, अगं ए मावशी, मावशी. तुझ्या आवाज नाही ना मी हाक मारते. मार. मावशी अगं ए मावशी अगं काय झालं प्रॉब्लेमला? अगं थांब थांब. अगं दाबताय. अगं दाबताय. आला बघ. आला. आम्ही याला एक सोडत नाही. आला तुमच्याकडे. आला तुमच्याकडे. ऐक मावशी नार नवेली नकरेदार मावशी बाई सुंदर नार नवेली नकरेदार मावशी बाई सुंदर येते पोरीनो मी नकऱ्यात येते पोरीनो मी नकऱ्यात मला पाहून घ्या माझ्या डोळ्यात
गाण्याचे गीतकार आणि असंख्य नमन मंडळांना ज्यांनी गाणी दिली तसेच आमच्या कोकण कला मंचाचे गीतकार गोपाळ करांडे यांच्या या गाण्यासाठी अनुश्विक करांडे यांच्याकडून 400 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे शाहिराने हे गाणं रंग मंचावरती वन्स मोर करायचं. गाणं होतं वन्स मोर. नाही ग आता झेपत नाही ग. एवढा संसार गाडा वडायचा आणि तू लागलीस तुमचा आवाज आला की तसा असल तसा पलायचा. नाही ग सोड बाई सोड. अगं एवढ्या समध्यांसमोर मला सोड म्हणते. तुला काय वाटतं बोलायला? मावशे मी म्हटलं नाचत आलीस ते सोड. असं मग हा आवलाच असता तुला माझा इंगा. रत्नागिरीची माणसं अशी तशी नाही काय ग ताई बरोबर ना. आला आडवा तर घालूया त्याला. घरी कोणाला काय लावत होतीस ग? अगं काय आहे ना काय? अगं संसार करून बघा संसार मग कळल. काके काय ग संसार केल्यावर कळताना काय होता यांना काय उठल्या सकाळ सकाळ माटा घेतली आणि निघाल्या. मला एकीवर एक 6 पोरी. किती? एकीवर एक 6 पोरी. त्यात माझा लाडका झालेला बावा माझा वंशाचा दिवा. हा कसा आहे ना तुमचा एवढा सकाळ सकाळ ता कानेत आमचा त्यात ता उठला कोण? माझा बावा. त्याला शांत कर परत पाजला आणि लागलीच बघ तुमचा आवाज आला म्हणून धावत आली. बरं कशाला हाक मारली होती सांगा. सांग बाई त्या म्हातारीला माझा तिथं बटन सांग बघ. मावशी आज बाजाराला जायचंय ना. अगं बाजाराला जायचा हा कळता तुम्हाला रोज दाखवता तरी तुमच्या वाटा कशा लक्षात नाही राहत. एकदा दाखवल्यावर आम्हाला समजतंय. अगं मग तुम्हाला काय समजतं? हा नको तेवढं बरं समजतं. मी हाय म्हणून चाललाय तुमचा बाजार नाही तर कधीच्या कधी बंद होईल कळायचं पण नाही. मावशी मस्करी करते. बरं बाई बरं येते मी बाजाराला. जाऊया तर. चल बाई चल. हो मावशी जाऊया आपण. अगं हो माग आले ना मी. पाजलव नको. हा शाप मोडून ठेवेल आणि काकीच्या गोट्यात बांधून ठेवेल तुला. चला तर. कुठली काकी? दाखवता तुला पुढं कुठली काकी. चल ग. हॅलो माय बाबा गाव आपल्या मनापासून आली भारत. आता सुभाषरावांचा गरमी झालाय. गरमीचा उकाडा हाय. त्या सुभाषरावांचा नाव घ्यायचंय का घेता मग आपण पुढे बाजार घे मावशी घे. हा केला सुभाषरावांचा घेता आता ऐक. घे मावशी घे. घेते
अगर रत्नागिरी लय मोठा आहे. ते हळूहळू कळायचं लागलं रत्नागिरीला आता ऐक. मोठा आहे. चहा केलाय, कॉफी हाय करायची. आहा तुमची पाहिजे होता आम्ही घरला जाऊ जाऊ. नाही मावशी, चुकलं. चहा केलाय, हा कॉफी हाय करायची. कुठून झाला कुठला कुठतेस ता सांगा ती. पुढे पुढे पाजलं व्हायची लय सवय आहे. आवाज बंद. मावशी गप राहव. चहासाठी अद्रक कुठत होते. चहा केलाय, कॉफी हाय करायची. आणि सुभाषराव, तुम्ही कुठेही असलात तरी तुमचं नाव घ्यायला किंचित भर मागायला सरायची. तसेच सुनील सकाराम सागवेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू त्यांच्या पुतण्या अजय सागवेकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपये पारितोषिक आहे. तसेच या कार्यक्रमाचे मेन अट्रॅक्शन म्हणजेच आमचा विशाल दादा यांकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये पारितोषिक आणलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, नवोदित दाम्पत्य विशाल दादा आणि सोनाताई. मावशीने विशाल दादांचं नाव घ्यायचं आहे. मावशी रत्नागिरी लईच मोठा आहे. पण तुला ईशानराव कोणतं माहिती आहे काय? नाही, कोण आहे बरं, सांगावं कोण आहे ते. त्यानं घाई केला आणि लग्नाचा बाशिंग वापरास बांधून घेतला. हा ईशान हाय हा. आता ऐक, घे मावशी, घे परत एकदा घे. कुठं हाय? अरे वा वा. आता असं शिकवलं तुला, विशाल. अशीच नाचवल. मी पण तसाच नाचवता. ऐकतेस ना? काहीतरी जोरदार होऊ जाऊ दे मावशी. ऐकतेस? हा मावशी. त्यांचं लग्न हाय. हा चांगलं घेता. घे मावशी. आता मला पण माहिती आहे. घे बाई घे ना, झोपतील ते. हा, वाडीचं नाव काय? कुरतडकर वाडी. नाही, कापडकर वाडी. या कापडकर वारी बर भाजी पिकला ना जरा सरकते ती माझी. कुरतडकर वाडीच्या या मंचकावर नमस्कार करते मी विशालराव वाकून. या माझा वाकून नमस्कार. कुरतडकर वाडीच्या या मंचकावर नमस्कार करते विशालराव वाकून. मी आणलाय माझा माल झाकून. हे काका सगळं मला बघतायत वाकून. त्याचबरोबर पुढील पारितोषिक आदित्य कोत्रे, समीरजी कोत्रे आणि वैश्य कोत्रे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपये पारितोषिक आलेलं आहे. या माझ्या बक्षीसदात्यांचं कोकण कलापेक्षा मुंबई आम्ही अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जरा लांब हो, आधी चुकाडताय. हॅलो. बरं, बाजाराला जाताव ना तुम्ही? कुणी कुणी काय काय घेतलं आणि मला तुमच्या साड्यांचं बघायचं आहे. मला तुमच्या साड्यांचं बघायचं आहे. ऐकताय का? मला तुमच्या साड्यांचं बघायचं आहे. जवळ आम्हाला मस्तात पाठवलं होतं. अगं तुला बघितलं नाही ग, पण मला साड्यांचं तुमचं बघायचं आहे. मावशे अगं तुम्ही बाजाराला कशा जाता हा बघायचा आहे. बरं बाई, पाजलं होती तुझी. 150ची आहे ना? तू पाजलं होती राहायचीच नाही. बघा ठीक आहे. जरा जवळ येतेस का? ऐका नीट. घेऊन माहिती. घे. नाव माझं चंद्रा. आणि ते दिसतंय सगळ्यांना. दिसतंय का हो तुम्हाला? हो हो हो, सगळं शांत आहेत, त्यांना गरम करू नकोस. बघ, राहू दे. नाव माझं चंद्रा. हा नेसले नऊवारी शालू. बरं. नाव माझं चंद्रा. हो
दिसले नऊवारी शालू हम्म. मावशे हम्म. करशील माझी चेष्टा हम्म. तर सोडीन तुझा काष्टा. असा सुटायचा आहे काय आमचा काष्टा? असा तसा बांधता काय का ताई? तू पण कधी बांधत असेल ना काष्टा? असा तसा नाही, अशी नऊवारी लांब लचक घ्यायची, असं ठेंगा पसरवायच्या, अशा करायचा, असा मागला टाकायचा आणि पुढे व्हायचा. ताप आहे कुणाची गाडी सुटायची आणि ती साडी सोडायला. मावशी जवळ जवळ पहिलवानी दिसत होती ही. बरं तू काय गेले ते सांग, ते नंतर बघ. सांगू का? तो माईक खाऊ नको. मागं हो, घाबरतायत लोक. हा सांगते हा. सांग. विक्रीला घेतले दही दूध लोणी, हा. विक्रीला घेतले दही दूध लोणी, येऊन घ्यावं साऱ्या जणांनी. हे ते शिला माल तुला. बर बर बाई घे, उशीर होतोय बाजारात. विक्रीला घेतले दही दूध लोणी, येऊन घ्यावं साऱ्या जणांनी. हो. बराच वेळ झाला दिसले मला हो. सगळे जणी, बराच वेळ झाला दिसले मला सगळे जणी, पण कुठं गेला माझा महेंद्रसिंग धोनी? म्हशी धुवायला, म्हशी धुवायला, म्हशी धुवायला, म्हशी धुवायला. कुठं वाडीत काकींची म्हशीची वाटा आहे. तिथं म्हशी धुतोय. जा, बघ जा. सकाळचा भोग काढतोय. तू पण जा. मावशी माझं महेंद्रसिंग धोनी गेला म्हशी धुवायला. लोणी घेतलायस ना? जास्त हलवू नको. ते फुटल आणि आता गरमा हाय त्यातला नाचल. होय बाबा. ए बाई, तुझं बघ काय बाई. जरा म्हणून दे नाही तुम्हाला सारखं आपलं कुठे गेली कुठे जाणार तुम्ही बोलवलं आणि मी येणार नाही. असं कधी होईल? मला रडा काय झाला? आता ये. इथं कोण गेला नाही. माझ्या पोराचा आता नवीन लग्न झालाय. अजून त्याचा हनुमान पण नाही झालाय. दर्शन नाही झालाय. का नको इथं तुमच्या कलाकार. बरं बाई, काय घेतलाय तो पटकन सांग. एवढा लांब लचक तुझा तो पुराण बंद कर. सांगायचंय? हो हो. मी माझ्या लोक मराठी आहेत. तुझा हा इकडचा नको. बरं काय मराठा बोल. मराठीची लेख आहेत ना बाई? पडला तुटल तुटल. मी शेवंती हो हो तशी मी लाजवंती दिसते. सुंदर माझी कांती हो. आणि आले बघ ह्यांच्या नाही ह्यांच्या संगती तशी मी साधी भोळी घेऊन आली लोणी. लोणी पण त्या काकींच्या गोठ्यातल्या म्हशींची चोरली अशी दुधाची. काकीकडे लक्ष आहे ग. अगं आता घ्यावा लागतो. आमच्या बाजूवाल्या आहेत त्या. काय काकी बरोबर हाव ना? हाव ना? हाव हाव हाव. अगं चंद्रा नुसतं काकीच नव्हे, म्हैशीकडे पण खूप लक्ष आहे माझ्या मावशीचं. तू घे, तिला मी बघताना. तू तर सर्वात सुंदर दिसत आहेस. काय तो तुझाच माल विक्रीला जाईल असं वाटतंय. पण घेतलंयस ना काय तो बाई? काय विनोद होता बाई, एकदम भारी. सांगू? सांग. नवरत्नांनी सजलेलं गाव हे नाव याचं रत्नागिरी. सुंदर. नवरत्नांनी सजलेलं गाव हे नाव याचं रत्नागिरी. वा वा. घेऊन नवरसाची शिदोरी जाते बघ मावशी मथुरेच्या बाजारी. सोबत माझ्या सख्या साजनी वच्ची, इथं बघा काय वच्ची शेवंता आणि त्यात चंद्रा माझी लाडकी. पण आज सगळ्यात मीच भारी. भरलंय माठात ताजं लोणी आणि आले बघ त्या श्रीकृष्णाला चुकवूनी. अगं बाई, तरीच म्हटलं लपून लपून का मागं आहे. बरं बरं झालं. झालं बाई. चला आता बाजारात. अक्षता, मावशी सगळ्यांचं विचारलं. आता तू सांग गुडगुडून काय बोलते. तू उघड आता. बघ उघड. अगं बाई, मी बाई म्हातारी बाई घेऊन घेऊन असं घेणार काय? सगळं घेशील बाई. तुला बरं माहिती म्हातारी ना मी काय घेतला नाहीये. का काय आहे तुम्ही एवढ्या जोरात बोललात?
त्या बडबडीनं मी अशी धावपळत आली तर तुमच्यातला व्हायचं द्या मला. भूक लागली तर खाईन आणि मोर होईन. बरं चला तर बाजारला. हॉल माय बाबाचे हो आपल्या मनापासून आलेल्या पाराचं पुढीलप्रमाणे मनस्वी करंडे, यांश पाटील, रियांश पाटील तसेच दिलीप चाचे यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 400 मध्ये पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर गावचे मित्र नमनप्रेमी तुषार भाटवलकर, गाव गिरवणे चिपळूण हे नवी मुंबईमधून श्याम सीताप यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे नमन लाईव्ह पाहत आहे. यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपये पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर साजरी सुजित कुर्तडकर हिंचकडून डॉलरसाठी खास 110 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर हॅलो त्याचबरोबर संघर्ष मित्र मंडळ कडवाई धामणकवाडी यांचे अध्यक्ष कडवाई गावचे सुपुत्र यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी पोरीनो आपण बाजाराला चालल्या खऱ्या पण 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं नाव आहे हॅलो रसिका हो कडवाई गावचे सुपुत्र संघर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय दादा धामणा याचकडून दमण मंडळासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. कोकण लोककला नमन म्हणतात धन्यवाद. आपण बाजाराला जायचं आणि ते पण असं मुक्यानं. अगं त्यापेक्षा असं करूया एक छानसं गाणं घेऊया आणि त्या गाण्याच्या लहरावर आपण कसं बिगी फटाफट जाऊया ना. बरं घेऊया गाणं. मी घेऊ मला येतं ऐका. बाजारी जायचंय
गोकुळ माझं गाव, काळजाचा ठाव माझं श्रीकृष्ण नाव, वसलो चराचरी गोकुळ माझं गाव, कधी होतो राम कधी गमन करीत असणारा मी श्रीकृष्ण भगवान, याच नावाने लोक मला श्रीकृष्ण भगवान म्हणून ओळखतात. बोला कुंडलिकावरती हरी विठ्ठल. 16 सहस्त्र 108 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालल्या आहेत आणि त्यांना अटक करण्याची कामगिरी मी पेंद्या सुदामावर सोपवली पाहिजे. अरे पेंद्या, अरे सुदामा. हॅलो देवा. चरण तुझे रे, चरण तुझे कृष्ण देवा, कृष्ण देवा हीच माझी देवा पूजा. चरण तुझे कृष्ण देवा, कृष्ण देवा हीच माझी देवा पूजा.
बाप्पा आम्हाला एकाकी बोलण्याचे कारण तरी कोणते? अरे पेंद्या, तुला शस्त्र 108 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत आणि त्यांना अटक करण्याची कामगिरी मी तुम्हाला दोघांना सोपवतो. येतोच मी. ठीक आहे देवा. हे सुदामा, हा बोल. ऐकलंस? हा ऐकलंस काय? काय? देव बाप्पाने आपल्याला एक कामगिरी सांगितली. हा 16 सहस्र 108 गोपिकांचा मेळा बर थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. बरोबर. त्यांना अटक करण्याचं काम आपल्या दोघांवर सोपवलंय. कुठं काय नात का? नाही जाऊ दे, हा आज इकडे लग्न पण आहे. हा भांडी बिंडी भरपूर पडलेली असतील. बरोबर. जरा यांना पण मदत करतील हा 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 आणि यांची पण करमणूक करतील. बरोबर. सुदामा हा पण काय माहितीये, बोल. जे देवबापाने सांगितलं ना सगळं डोक्याच्या वरनं गेलंय. कसं काय वर्ण गेलं सुदामा? हा 2-4 दिवस बघतोय, हा कुंजवनात येतोस, हा गाई गुराकडे माझ्या संगाती असतोस, बरोबर. फार नाराज दिसतोस. अरे नाराज होऊ नाही ते काय? काय झालं रे? अरे गुलामा काय झालं माहिती आहे, ते यमुनाच्या तीरावरती बघ वरच्या कोपऱ्यात एक जमीन होती माझी. ती आपण जिकडे आट्यापाट्या खेळायचो ती. हा 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 काय झालं त्या जमिनीचं? अरे ते काय झालं माहिती आहे, ते माझं चुलतर विकला ना रे. हा जमीन विकली सुदामा? विकला विकला विकला. पोरका झालास रे तू. पोरका म्हणजे तेवढाच तुकडा होता माझ्या वाटेला आलेला, तो पण फसवून विकला. हेच चालू आहे हा? सुदामा, हा. हेच चालू आहे या जमान्यात. जमीन ना ह्यांनी कमवली, ना यांच्या आई बापानी कमवली, ना तुम्ही कमवली, ना आम्ही कमवली. ही जमीन आपल्या वाड वडिलांची ठेवण जी आपण आलो तेव्हा मिळाली. आणि ही जमीन विकतायत कोण माहितीये? तुझे माझे चुलते, तुझे माझे आई वडील, तुझे माझे मामा. आणि ह्या जमीन विकायला भाग पाडतायत हे थोडेसे 4-5 बुक शिकून फुडारी झालेले दलाल. हे विकृत दलाल हा तुमचा कोकण, तुमचा गाव खाली करतायत. आणि माहिती आहे, पोखरतायत, तुम्हाला पोखरतायत. आज तुमची जमीन परप्रांतीयांना विकली जाते. इकडे नाणार प्रकल्प आलाय. राज रोज दलाल जमिनीच्या व्यवहारासाठी फिरतायत, गावागावात फिरतायत. बरोबर. सांग सुदामा, उद्या मुंबईवरून गावाला येशील, तुझ्या मुलाला अंगण दाखवायला जाशील, एखादं झाड दाखवायला जाशील, काय दाखवशील तुझ्या मुलाला? काय दाखवणार? नाही राहिली रे जमीन सुदामा, नाही राहिली जमीन. पनवेल पासून अगदी सिंधुदुर्गाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सुळसुळाट झालाय या जमीन माफियांचा. आणि देणारे आणि घेणारे कोण आहेत माहिती आहे? तुमच्या आमच्यातलेच दलाल. विकृती कमी करा, थोडीशी मेहनत करा, वाढवा. बघा, अरे त्या जमिनीत राबू दे. मुंबई तर परप्रांतीयांनी कधीच गिळंकृत केली आहे. उरलाय सुरलाय कोकण, तिकडे पण हातपाय पसरायला लागलेत. बघा, या रोडवरती आंबा विकतोय, पिकतोय कोकणात, पण विकतोय भैया. सकाळी तुमच्याकडे बटरवाला भैया, मच्छीवाला भैया. तुमच्याकडे बाहेर गेलात ना मार्केटमध्ये, तर ज्या हार्डवेअरमध्ये जाता तिथे असतो गुजराती नाही तर मारवाडी. मुंबईमध्ये तर आपण त्यांची गुलामगिरी करतोय, पण इकडे कोकणात करतोय. अरे वा, छाती ठोकवा, घरात शेण काढा, 4 गाई घ्या, सबसिडी मिळते. कुक्कुट पालन करा, मत्स्य पालन करा, अरे स्वतःचा बिझनेस करा आणि आई वडिलांचं नाव मोठं करा. बरोबर. सुदामा, हा नाही राहिली रे नाही नाही. संस्कृती, फुकट गेली सुदामा. बरोबर. माहितीये का फुकट गेली? पण झालं काय माहितीये? बोल. काय माहिती, ह्यांना पण इच्छा आहे, इच्छा आहे ना शेती करायची. पण हे 2 रुपये तांदूळ जेव्हा बनवतील ना, नाही करणार. तेच सांगतोय रे सुदामा, हा. नाही करणार. बघ, हे 2 रुपये तांदूळ 2 बनवतील. रुपयाचे तांदूळ आले, 3 रुपयाचे गहू आले, साखर मिळायला लागली, तेल मिळायला लागलं. हे बाबा, ते गहू साफ करायला ना, विचार कोणला पण जवळजवळ 2 दिवस लागतात तिथे खडे काढायला. नाही 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 नाही, फक्त रेशनिंग दुकानावरनं माझ्या मते सगळ्या घेऊन येत असतील, नंतर कोणाला तरी अशाच देऊन टाकत असतील. कारण फुडारलेलं आहे, हा समाज फुडारलाय सुदामा, हा समाज. सांगा रे, समोर बसलेल्या माझ्या बंधूंनो, किती लोक मराठी मीडियम मध्ये शिकतात? करा जरा हात वरती. मराठी वाचवलं का? वा वा वा. किती लोक मराठी मीडियम मध्ये शिकतात आणि किती लोक इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात?
जायला इकडे नाही कोण अजून नाही नाही आले हे मे महिन्यात विचारलं असतं ना आले आले हा? ना आले सुदामा परवाचाच कार्यक्रम आपण खेळातच केला म्हणजे भरपूर आले तुला माहितीये हा. गावागावातल्या शाळा ओस पडले टाळी लागली टाळी आणि हिटली येडी बाय म्हणते माझ्या पोरग्याला शहरात घाला अरे कपाळ शहरात आहे का तिकडे तुझा नवरा इथूनच शिकून पुढे गेला भारतरत्न सचिन तेंडुलकर महाराष्ट्रात राहून शिकले मराठी शिकले डॉक्टर आंबेडकरांनी जगाला संविधान दिलं लोकमान्य टिळकांनी या रत्नागिरी मधून चले जावची घोषणा केली स्वराज्याची घोषणा केली आणि आमची माय माऊली सांगते माझ्या पोरग्याला शिक्षणासाठी मुंबईत जावते काय करतो मुंबईत जाऊनीचा बाब्या माहितीये काय करतो रे एखाद्या ऑफिस बिफिस मध्ये चाकरी करतो हा भांडी पण घासतो पॅन्ट्री मध्ये पण असतो पण येतो त्यावर रुबाब केवढा असतो माहितीये सुटा बुटात येतो अरे इस्त्रीचे कपडे घालीत ना अरे भाड्या बिड्याचे घेऊन येतो बुटबीट 2-4 झिपर बिपर इकडून तिकडून जीन्स पीन्स आणि इकडून आल्यावर 4-5 दिवसात पैसे खिशातले असतात 1-2 दिवसात संपवतो जाताना आई बाबाकडे मागतो गावात उधारी करतो आणि हा आमचा तरुण असाच व्यसनात मरतोय सुदामा बाकीचं पुढे सांगू पण कामगिरी करणार कोण हे बघ बघ देवबापाने कामगिरी सांगितलेली आहे बरोबर आणि तिथे करायचीच आहे मग तिथे कामगिरी करायची करणार आहे कोण मग मी काय म्हणतो हा तुझ्या जोडीचा कोण आहे काय आहे ना वाकडे शाण्याचा कोण आहे हाय पण ही बघ त्याची पोरं इकडे झोपली अरे ते जरा बाबाला हाक मारा बघू अरे तुमच्या बाबाला हाक मारा तुमच्या आजोबाचं नाव काय रे वाकड्या हे शिक्षणातले मास्टर ब्लास्टर तुमच्या आजोबाचं नाव काय वाकड्या शाबास रे माझ्या फाकड्या शिकलास 10वी 12वी गेलास ना 10वी 12वी बबन याला बोर्ड पुरायचं नाही तुझ्या बोर्डाच्या वरती तुला सर्टिफिकेट कुरिअर 100 बघणार नक्कीच हे स्वामी विवेकानंदांच्या वर्गात होते माझे स्वामी विवेकानंदांनी 120 प्रश्न एका लाईनीत लिहिले होते आणि गुरुजींना खाली शेवटच्या पेजवरती नोट लिहिली होती कोणतेही 100 तपासाने मार्क द्या ही पिढी ती आहे पण नका रे विवेकानंद बनू हे बघ हे त्याचा विवेक बघा नंतर नंद बना हे पेंद्या विषय काय माहिती आहे हा आता परत आपल्याला निघायचं पण आहे नाही जायचंय तर पण हे गोकुळ जमलंय रे आजच काहीतरी देऊन गेलं पाहिजे पुढच्या वर्षी कोणी येणार नाही कदाचित 2 चांगली म्हणतील 4 जण शिव्या देतील कलाकार आहोत आपल्याला शिव्या त्या 5वीलाच पुजलेल्या असतात सकाळी आहे ना काय मध्ये कोण मेला आला होता 4 शब्द सांगितला हा मेला घरात असाच वागतो आम्ही नसेल रे वागत पण तुम्ही वागायचा प्रयत्न करा सुदामा माझ्या जोडीचा वाकडे आहे मग सांगू बायका पोरांच्या ज्या हुशार आहे आणि असल्या कामात 1 नंबर पटाय वरून तू हितलाच आहे हितलाच मग ते आवाज देव का तू येतोय मागल्या दाराने येईल नाही तर पुढल्या दाराने येईल पण कोणत्या मानावर बसेल बरोबर ना मी काय त्याच्याशी बोलत नाही कारण बायकांजणे आपलं काही जमत नाही बर जरा तू आवाज दे बघू देव का देव ना पण येईल काय पण माझ्या आवाजात अरे जरूर ठीक आहे अरे यो बाकडे अरे काय लेखोय इकडे यमुना तीरावर फार मोठी मजा आहे बघ मेला तुझ्या वाटोला झाला नाही तो अरे कट्याला अरे यमुना तीरावर फार मोठी मजा आहे अरे काय म्हणतो का होय आलो हा ये बघ माझा मैत्र कसा आहे बघ अरे सुदाम्या शोधता पाय माझा थाऱ्यावर नाही अरे सुदाम्या सुकली या गाय शोधता पाय माझा थाऱ्यावर नाही 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 अरे सुदाम्या सुकली या गाय शोधता पाय माझा थाऱ्यावर नाही अरे सुदाम्या सुकली या गाय शोधता पाय माझा थाऱ्यावर नाही अरे सुदाम्या
काय डेअरिंग पण मी काय म्हणतो माहितीये आज वेगळा आणलाय हाय बघ असला तो पकड्या जरा पुढे ये पण हे थांब सुदामा थांब थांब झालाय का तुम्हाला तू बघितलंस काय बघितलं अरे खाद्यावर काय आणलंय अरे गडबडीत आलाय टाइम किती झालाय गडबडीत आलाय ते बघ बाबांनो हसतायत हा टाइम परप्रांतीयांचा आहे ए बाबा थांब हे काय आणलंय हा? अरे तुझा म्या हा? अरे हालो काय अरे ही गडबड त्यांच्या कुठल्या वाड्यात होतास अरे मेला माझ्या मागातीचा लुगला बोलव देवा माझ्या अरे माघारीचं लुगडं इथं अरे काय काकू अरे मागाली पुन्हा नांगुलीला गेली म्हणजे मेला तू हाक मारला मला काय काय हा मी म्हटलं दोतालाय वाटवा लावला ऐकलंच काय माघारी कुठे गेली पूर्ण रांगोळीला नांगुल गेला या आणि तू लुगडं घेऊन इकडे आलास मला वाटलं का मेलो हाक मारला सत्यानाश केलास आता जाया पाहिजे जाया अरे जाया नव तुला खायला तुझा सुदामा सुदामा जाया नव आता याला व्हाया पाहिजे नंतर कारभारी व्हाया रे काय करणार काय चाल काय घरात चालू तुला तू काळजी करू नको करू तिची ए बाय ये तर त्याला घरात कुठं पाठवतो घरात काय पाठवशील तर त्याला कामाला बोलवलाय बघ तू आला त्याला माहिती आहे ना मेलो बोलवलं म्हणून आला मी ते पण बरोबर आहे झालं तुझं वाटोळ हा? आम्ही बोलवलेलं म्हणून आलास असाच काय आला नसता मेलो मलाच विचारतो आला कशी बरोबर बरोबर बरं पेंद्या फाकड्याला सांग फाकड्या देव बाप्पाने आपल्यावरती एक फार मोठी कामगिरी सांगितली ती कोणती 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा तो दिवस होता हा? होला हो नाही अरे हो ना झाला इकडे होला हो नाही 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा आणि तत्त ते त्याला एडाला तोतलाय रे बरोबर आहे बघ असला त्याला विचार सुदामा तोतलाय तो काम करेल म्हणजे त्याला विचार फाकड्या फाकड्या हा लंड कोणता त्याला विचार हा लंड कोणता हा रंग कोणता हा विचार हा रंग कोणता मेलो बाबला उठता आलं बघितलंस फार विचार आहे फाकड्या 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मोतिरेच्या बाजारी चाललाय त्याला पिंपळाच्या पारावरती अटक करण्याचं काम देव बाप्पाने आपल्याला सांगितलंय हे बघ आता मी तर करायची कामं यातली मी कळत नाही तो फटकीला गावला आलेला अरे पण मी काय म्हणतो दही दूध गोकुळातला आहे ना तर अजून ये ना त्याला कळत नाही अरे ते तुला सगळं भेटेल सगळं मिळेल आणि ह्या पोरी कौसं दरबारी जाऊन विकतात मथुरेला त्या दिनेत गुत्त्याचं काय आहेत ना हा त्यांच्याकडे ठेवून देत त्या पोली काय आहेत त्या अरे त्या नको म्हणाले ते म्हणाले तुम्ही आपल्या तुमच्या पोरीकडे अटक करा आणि परत पाठवा आता आपलं काय माहितीये ते देवाने सांगितलेलं आहे बरोबर ते करावंच लागणार कसं करायचं सांग अरे मला काय विचारलं कसं करायचं ते फाकड्या तू एक काम कर त्या गवळणी आता थोड्या वेळ तिकडे येतील त्याच्यात एक शाणी जानती मावशी आहे तिला फक्त विचार बाई तुम्ही आलेला कुठं आणि जाणार कुठं काय म्हणतो काय हा. पोरी बघशील ना आणि जर तिनं तुला काय विचारला तर तिला सांग आम्ही कृष्ण देवाच्या संगतीचे संगडी हा रस्ता आजपासून प्रतिबंध आहे अरे नक्षत्र तुझ्या पोरी आहे हे दुधाम्या अरे हा आताच आहे काय असा हे अगदा का भेटला कोण सोडीत नाही माहीत का बोलतच नाही नाही. आज पुढच्या जणांनी लय वर लावलं नाही कोणी त्या कुठे ठेवलं नाही चल तुला मग डोळे दाखवूया आपण बसूया तर आज चल हल हल
सुदामा हलवून सगळा झाला असं हे सुदामा अरे हा टावर कुठला आणि याला रात्रीची रेंज हाय केवढी ती बघ अरे तेच बोल हा टावर कुठला वाकड्या ही बघ केवढी लांब आहे आणि कसली आहे ती बघ आणि ती बघ तिकडं ही बघ कोकण कन्या आली बघ. जिओचा टावर आहे तो कोकण कन्या हा? ही कोकण कन्या ही तुतारी तेच दिसते आणि ही म्हातारी गिरणी आहे काय हे सुदाम्या अरे वेळा हा कोण म्हटलं तू टॉवर टावर याला वाचवलं झाला तुला नाही हा टॉवर होय 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 टॉवेल ना मग टॉवर तुम्ही हाव कोण आधी ते सांगा सुदामा थांबतो थांब हिनं आम्हाला ओळखला नाही बाप पेटो तू आम्हाला ओळखलंच नाही आई ग तू ओळखाया का माझ्या बहिणीचा पोर आहेस अरे माझ्या बहिणीची पोरा असली तरी लय मोठी आहे आणि तू काय तिच्या तोंडावर दिसत नाहीस आजकाल कोण कोणच्या तोंडावर दिसतं मावशी अरे बाबा कोण हाव तुम्ही कशा मावशी तुला पोरी किती हा? तुला पोरी किती मेल्या मला एकीवर एक पुरी 6 एकीवर एक 6 पुरी खालची चिपाडली असेल अरे मावशी मेल्या, तुझा झाला कानाचा कांटाळा बसला नाही तो हो मावशी ह्या पोरी कोणाच्या अरे ह्या गवल्याच्या पोरी होय, तुझ्या अरे मला पोरी ह्या नसल्या हा तरी मला माझ्या पोरींसारख्याच हाय मावशी ह्या तुला पोरींसारख्याच आहेत हो बाबा मग मगाशी मला काय बोलीस मी तुझ्या बहिणीचा पोरगा ना तू नाही बाबा तू तिच्या तोंडावर पण दिसत नाही हे सुदामे हे घेतो घेतो हा अरे हा कोण म्हटलं तू टॉवर टॉवर फाकड्या जरा हिला विचारपूस करे जरा हिची अरे मी इथं तो हा विचार अरे हा कोण म्हटलं तू टॉवर टॉवर मग अरे मेला गोळके ना गोळके हा घोरके हे घोरके अरे हे जमिनीत नाही वाढलं हे वरच वाढलं अरे बाबाने तुमचा हाय इथं काय का सांगा मी काय म्हणतो जरा थांब वाकड्या तू याची विचारपूस कर काय का दोरी हे भावते हा 2 हात लांब उभे राहा 2 हात लांब उभी राहा अरे अरे बाई आहे का कोण आहे 2 हात लांब म्हणाल्यावर जवळ आली भावते मला कमी ऐकाय येता मी उली नाही घालीत आहे तुझ्या 2 हात लांब उभी राहा बरोबर हा नाही पण सुदामा हा जोडा कसा शोधतोय ना रे डोळा झोपतोय बघा का जोडा कसा होता माहिती आहे
इकडे जरा मथुर उंच झालाय, बकासूर जरा बारीक झालाय, पण बैलगाडा जोरात. आता माणूस घातला ना ए फाकड्या ए फाकड्या सुदामाकडे बघ, मधी मधी तोच बाजूबाजूला जातो. हे मेल्या, तू हा काय घेऊन काय आलाय? बायकोचा पोळका का काय? अगं ती माझ्या बायकोचा रुग्णाय. कशाला आणलाय घालताय आणि आमच्या सोबतीला येताय? तर मग मेला खाशील, मार खाऊन खाऊन अजून पुच्छी. हे तुला आता माणूस घातला ना, एक नंबर माणूस घातला की मी एकदम कसं एकदम वा माणूस बघ आता मला तर काय माणूस होय होय बरोबर लग्न झालंय. लग्न झालं गोळ्या. अरे हे लग्न पहा, झालं ते का मी खाली गौरी बाजूचे घालतोय? पुढील प्रमाणे दिलीप धामनाथ यांकडून जितू माडिक, जितेंद्र माडिक फाकड्याची भूमिका करणारे काव धामापूर यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तर नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच आरवी अनमोल कोत्रे अर्थात विद्यानंद कोत्रे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे भावानो, तुम्ही कुठून आला आणि काय आहे ते सांगा आम्हाला. बाजारात जायला उशीर. मावशी जास्त जोरात ओरडू नकोस, पोरांच्या गोट्या पडायला लागल्या आहेत. तू आलेली कुठून जाणार कुठे? मेल्या कानफाट्या, मी आली गोकुळातले आणि जाते मथुरेला. तुला ऐकले तिने दरांच्या पाठी मागच्या कुंडात कुठली आहे तिथं नाही बघू तिला. अरे गोळ्या. अरे ते मुत्रीत नाव आली मथुरेला मथुरेला. देवलुच्यावर मुठली आहे तिकडं. अरे राजा मुत्री पण नव्हे, तो माझा घाल. मी तिकडेच वाढलोय. पण मथुरे मथुरे बाजारी चालली म्हणजे मथुरेचा बाजार. जरा सांग. हे मावटी ऐकले मथुरेच्या बाजाराला चालले. काय जायचं नाही बघ. जाणार. तू सांगणारा कोण? हा हा? तू सांगणारा कोण? तुझा बापू तुझा पाठवू नको. तुझा बापू स्वर्णाखाली आली. माझ्या नादाला लागू नको. अशी त्याची माणूस नाही. तरी पण आम्हाला हिने नाही ओळखलं. मावशे तू आम्हाला ओळखलंच नाही. अरे नाही बाई ओळखला. तुमचा काय हाय काय काय हाय? मावशे ओळख सांगतो, पण जरा मावशे पुढे पुढे हा बाबा सांग. पासून ह्याचं घेतलंस, त्याचं घेतलंस आणि ह्याचं बी घेतलंस. तर आमच्या पेंड्याचं एक घे बघू. पेंड्याचं माझं पण घे. तुझं घेऊ. हा काय काय नाव. म्हणते? काय घेतला तू? मावशी नाव घे नाव. नाव बाबा ऐक नाही तर तुझं खरंच. अरे नावात घे. इकडं गणपती कडे शंकर काजी. अरे हा माणूस आता काय रे? कुठला आणली हा? अरे बाई भाई अरे हा बळकी राहतो. हे घोडक्यानं वर वाढलंय खाली काय. माझं नाव घे. तुझं नाव घेऊ. हा? मावशी एक नाव घे आमच्या पेंड्याचं. पेंड्या तुझं नाव घेऊ. माझं नाव घे. डव साबणाला येतो लय फेस. काय डव साबणाला येतो लय फेस, पण मेल्या पेंड्याच्या डोक्यावर नाही जळला एक केस. कधी माझ्या केसावर केस नसला ना लक्षात ते. मावशे केस वरती नसतील, खाली किती आहेत बघ. खाली बघते. खाली बघ. आणि मावशे केसावर जाऊ नकोस, डोक्याच्या आत एवढं आहे, संपायचं नाही आणि तुम्हाला पुरायचं नाही. अरे गावायचं पण नाही. मावशे आलेली कुठून आणि जाणार कुठे? सांगितलंय आताच, तुला परत एकदा सांगतो. हा रस्ता प्रतिबंध आहे मावशे. आम्ही दुसऱ्या वाटण जाऊ. दुसरा रस्ता अगं हे का दगड उभा गेलाय. अरे पण तुमच्याकडे काय कायदा हाय? कायदा हाय तोंडी हाय का लेखी हाय? हाय ओय आहे ना. तीन तळ सप्त पाताळ शर गोकुळ, तीन तळ सप्त पाताळ शर गोकुळ, आठवा उराला किसवर कौसला काय, आठवा उराला किसवर कौसला काय, कौसला किसवर कौसला काय, आठवा उराला किसवर कौसला काय, संगीत चोर काय लगणार
विचार आमचा कायदा पटलाय काय? पटलाय पटलाय. हे मावते आधी फुले मागणं काय सांगते पटलाय फुले येऊन बोल. अरे जाया बाजाराला उशीर होतो. हो बाय आमचा पटला. कायदा पटलेला आहे काय? हो, आमच्या सांगण्यात आणि देवाच्या कायद्याने आमच्या हुकमात तुला खाली बसावं लागेल. हो बाबा तुझा मोठा आमचा छोटा. माझा मोठाच आहे हो, हो. हो तुझा लयच मोठा. हा. पोरीनो, आपण चालून चालून दमला असाल. दमलं मावशी. मग ह्याच्या काय ह्याच्यावर बसून दमला म्हणून बसल्यावर. मी कुठं म्हणतो माझ्या ह्याच्यावर ए! कायद्यावर सांगताय ना पोरींना. कायद्यावर तुम्हाला कशा का बसवत नाही? सत्य का म्हणते ना बसा. याला बोलायला मला जा. बसूया. एक, एक, बोंगे. दोन, होय, होय, होय. तीन. अरे भूकंप झाला काय रे? सगळं सगळं पकड्या. बरं या सगळ्या बसल्याने एकदा बघ आणि सगळ्यांची ओळख कर आणि आपला ये बघ माग. गेलो तुम्ही काय टायमिंग मारायला आलो होतो काय? बसलाय ना. ए मावते अरे हा? अरे खुर्चीला हात लावते काय वाटतं की नाही तुला? आता आजू बघितलं काय घातलाय तो? अरे बाबा बसले आहे पोरी. अरे पोली बसल्यात म्हणून काय तुला पण खाली बसावं लागेल. बसलाय मी पण. हा बघ. हा? हा बघ, बसलाय. टाकेल तो. हा? याला बोंगे मग बसतात की नाही? टाकेल तो कुणकुण्या याला बोंगे मग ए, गुड्डा. आता तू रे बाबा कोण सगा मगानी मला बघा आलाय. मी श्रीकृष्ण भगवान. हा तू श्रीकृष्ण भगवान. अरे असं ल येतात. मी श्रीकृष्ण भगवान, मी हा, मी अंका, मी तमका. तुझ्या काय खुणा असतील ना त्या दे एकदाच्या पटव. ठीक आहे ऐक तर. ऐकतो. युगे युगे अवतार माझे राधे ऐकना. युगे युगे अवतार माझे राधे ऐकना. देवकीच्या गर्भमाली वा